चिकन आहे ना आणि ग्रेव्ही जाम तिखट आहे। हे साताऱ्याचेच आहे, त्यांना फरक पडत नाही, तिखट नाही आहे सगळे या बाजूचे आहेत, मी एकटा कोकणातला आहे। तूपच तूप द्यावंच लागते। पाऊस आहे, व्ह्यू बघा किती सुंदर आहे। आणि हा आहे नेकलेस पॉइंट। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आमचे जे मित्र आहेत, हे मित्रमंडळी हे सगळे मनालीवाले जे आहेत, मनाली व्हिडिओमध्ये जे बघितले आबा पण आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आम्ही आता असंच निघालोय घरातून, कुठेतरी जायचं ठरवलंय। प्लॅनिंग अजून झालं नाही कुठे जायचंय, पण आम्ही स्टेला जाणार आहे कुठेतरी। ऑन द वे आम्ही चेक करणार ऑनलाईन, जिथे भेटेल। जायचं कुठल्या दिशेला आहे, जायचं कुठल्या दिशेला आहे ते बघू आता। बोलतात ना सस्पेन्स ट्रिप आहे, कुठे चाललंय आम्हालाच माहित नाही। सध्या खालच्या अंगाला चला, उजव्या अंगाला चल, उजव्या अंगाला। आबा बोलले म्हणजे बोलले, चला मग। एक हॉट कॉफी कॉम्बो आणि एक कोल्ड कॉफी कॉम्बो। मील मध्ये सर बर्गर हवेत का फक्त कोल्ड कॉफी पाहिजे? मील नकोय आम्हाला, फक्त कोल्ड कॉफीच हवा आहे का फक्त? हा, फक्त कोल्ड कॉफी। कोल्ड कॉफी कॉम्बो आणि एक हॉट कॉफी कॅपेचिनोचा कॉम्बो। तेच विचारते, फक्त कॉफी हवे का बर्गर फ्राईज हवे? त्या नाही, फक्त कॉफी। जेवणाचं तर आपलं होऊन जाईल। एक कॅपेचिनो आणि हॉट कोल्ड कॉफी ना? हा हा बरोबर। म्हणजे राहिला नाही का हॉटेल, आमच्या हॉटेलच्या पुढे ते आमचं हॉटेल जेवायचं बंद आहे आता, पण त्याचं चालू आहे। एक कॅपेचिनो आणि कोल्ड कॉफी। हो, पेमेंट कशी करताय? ऑनलाईन। कुठे फायनल झाले रे? नाही अजून, थांब, अजून नाही फायनल, अजून फायनल नाही झाले। आम्ही पोचलोय कर्जतला, अजून फायनल नाही झालं। अजून कर्जतला नाही पोहोचलो, अजून कर्जतला पण नाही पोचलोय। आपण जरा लांबचा विचार करूया। भूगोल ना, विचार करतोय भगवती काय आम्ही पागल होय जब हे घे कोल्ड। भाडगड डॅमला आहे ना आपल्याला। कोल्ड पाहिजे, कोल्ड। मला हॉट हवी। हॅलो, कोल्ड वन। हॅलो, कॅपेचिनो कोल्ड हे कोल्ड पाहिजे। थँक्यू। यू कॉलिंग टू हे ब्राऊन शुगर, थँक्यू। तर मी आता चाललोय भोरला, सौरभ मांढरेच्या गावी। प्लॅन आमचा काही झाला नाही, आम्हाला स्टेसाठी त्याचं हॉटेल ना रे, माझं हॉटेल आहे, तर आम्ही तिथे स्टे करणार आहे। आणि उद्या सकाळी कुठेतरी लोकेशनवर जाऊ आम्ही। मांढर देवीला जाऊया पहिला। मांढर देवी हा मांढरे आहे ना, मांढरेचं गाव आहे मांढर देवी। मस्त आहे तिथं, उद्याच सांगतो। त्याच्या आधी आम्ही चाललोय जेवायला एका फेमस जागेवर, मला तिकडे गेल्यावर सांगतो। सरप्राईज। मी आता जेवायला थांबलोय, वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही आता पुण्यामध्ये आहे, जगदम धाबा, जो इकडे फेमस आहे भरपूर। तर हे असं काही आहे, आम्ही आता थांबलोय जेवायला। आता बघू काय ऑर्डर करणार आहे, तुम्हाला दाखवतो। नाम क्या है इसका? चिकन क्या? बॉयलर चिकन थाली। हे सूप आहे ना, काळा रस्सा। हां, अजून काय आहे? अजून सूप आहे। हां, हे काय आहे? सूप आहे। तर आम्ही आता चिकन थाली मागवली आहे सर्वांनी। हे बघा किती सुंदर आहे। बाजरीची भाकरी, बरीच मोठी भाकरी आहे। सुंदर अशी थाली। हे चिकन आहे ना आणि ग्रेव्ही जाम तिखट आहे, डोळ्यातून पाणी आलं। हे साताऱ्याचेच आहे, त्यांना फरक पडत नाही,
तिकट नाही आहे, त्याला जमत सगळे नाही. सगळे या बाजूचे आहेत, मी एकटा कोकणातला आहे आणि जाम तिखट लागते. अळणीभात घेऊन ये. आता अळणीभात ट्राय. हाँ इधर डाल. राईस कुठला? इंद्रायणी. साधा राईस नाही बस झालं. येतो का म्हणतो? इंद्रायणी राईस. तूपच तूप द्यावंच लागते. तुपाचा अळणी भात जबरदस्त होतं जेवण. पूर्ण थाली संपवली मी. आम्ही आता पान खातो इथे. जगदमचंच आहे ना. भरपूर पान आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे. मी खातोय मसाला पान इकडचा. तर जेवलो आम्ही इथे. ॲम्बियन्स वगैरे भरपूर चांगलं आहे. आम्ही आता पान खाऊन निघणार भोरला जायला. पोचलोय भोरला. तर आता आम्ही झोपायची तयारी करतोय. तर भेटतो तुम्हाला सकाळी आणि सकाळी सांगतो तुम्हाला आम्ही कुठे कुठे जाणार आहे. आता भरपूर झोप आली. चला गुड नाईट, भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही भोर एक्सप्लोअर करणार आहे. तर आता मी आलो आहे मढी घाटमध्ये. मढी घाटला आलो आहे आणि इकडे इथून बाहेर पडलं की राजवाडा आहे. तर राजवाडासुद्धा तुम्हाला दाखवतो मी. तर आज पावसाची सुरुवात झालेली आहे. काल आम्हाला संध्याकाळी पाऊस लागला नाही. नम पार्वती पतये हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज यांचा जो चित्रपट आहे छावा, त्या चित्रपटाची शूटिंग या राजवाड्यामध्ये झाली होती आणि सध्या बंद आहे. आता वाजले सकाळचे 9. तर आम्हाला आता पुढे भरपूर स्पॉट्स असे फिरायचे आहेत. तर त्यामुळे आम्ही आता इथून निघणार आहे. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मजा येते. मांढरी देवी मंदिरात जाताना आम्हाला घाट लागला आहे. त्या घाटात आम्ही थांबलोय. काय फॉग आहे बघा किती सुंदर. हे घ्या. कसली असते? पार्किंगची असते काय? ग्रामपंचायत. अच्छा ग्रामपंचायत. आपण आता कुठे एंटर केलंय? आपण आता आलेलो आहे मांढरदेवी या प्रसिद्ध देवस्थानाच्या इथे. आपण चाललोय मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनासाठी. तिकडे जाऊन मस्त व्ह्यू बघा. पार्किंग आहे 50 रुपये. मांढरदेवीचे मांढरे असून त्यांना काय फुकट भेटत नाही इथे. आम्ही खाली काय ओळख नसल्यामुळे आम्हाला इथे पैसे भरावे लागतात प्रत्येक जागी. आडनावावरती काम झालं पाहिजे ना. मांढरदेवी मांढरे इथे मांढरेच आहेत सगळे. काय कामाचं नाही आडनाव मांढरे. खूप गारवा इथे. असं परिसर आहे. ते लाईन लावली लोकांनी आणि पूर धुकं आहे आणि पाऊस पण आहे.
तर बारीक बारीक आहे, म्हणजे सगळ्यांचं डोकं ओलं आहे. आता काही खाल्लं नाही, आता थोडा नाश्ता करून घेऊ इथून दर्शन घेतल्यानंतर. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, तर मी आतलं काही दाखवलं नाही आहे. ते बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवू शकतो. हे जे गडासारखं तुम्ही बघताय हे रिसेंटली बनवलं इथे, आणि हे आहे किती सुंदर आहे. नुसतं फॉगच फॉग आहे आणि हात आमचे ना सुन्न पडलेत. जसे मनालीला झाले होते ना तसेच झालेत. आणि भरपूर थंडी आहे इथे, गारवा आहे मस्त. खरा पाऊस इकडचा, खरी थंडी इकडची. मुंबईमध्ये काहीच नाही. तर आता आम्ही निघालो आहे, दर्शन घेतलं देवीचं. इथून आम्ही जाणार आता दुसऱ्या लोकेशनला. आता ठरवू आम्ही कुठे जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आलेलो आहोत मांढर देवीला. मस्त चहाचा आस्वाद घेत आहे. हा बघा, जायचा मस्त एकदम अमृतुल्य. हो माय गॉड, सुंदर चाय. आणि आपला कृपेश बघा कंटेंट तुमच्यासाठी क्रिएट करतो. जेवायला थांबलो आहे पलंगे रेस्टॉरंटमध्ये. तर ही इकडची भोरमधली फेमस बिर्याणी आहे. तर आम्ही तिघांनी घेतली आहे मटन बिर्याणी. आणि एक कोण आहे चिकनवाला, कोण आहे? एकच आहे चिकन बिर्याणीवाला. इकडची फेमस बिर्याणी आहे. नाही खाऊन बघा. हा हा हा, एक नंबर. हॅलो बोला. मस्त अशी बिर्याणी, फळफळीत असा भात. आता आम्ही हे मिक्स करून सगळे खाणार आहोत. भोरला कधी आलात पलंगे बिर्याणी नक्की ट्राय करा. इथे आता मस्तानी खायला आलो आहे भोरमध्ये. संगीता रिअल मिल्क आईस्क्रीम व स्पेशल मस्तानी. हे फालुदासारखंच आहे पण शेव वगैरे नसते याच्यामध्ये, मिल्कशेक असतो ना. काय चमचा काय ना दुकानदार कधी होता? आम्ही आता आलो आहे भाटघर डॅमला. ती फ्रंटची बाजू ती तुम्हाला आत्ता दाखवली मी. आणि हे बघा, हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर. हे सगळं ॲनिमेटेड वाटतंय. गाडी लावली इथे, आता जातो खाली. एकच नंबर, खूप सुंदर लोकेशन आहे. प्रयत्न करूया खाली जायला. हे साप वगैरे असेल हा. हे आळू फोटोज काढले इकडे. आता सरळ निघणार मुंबईला जायला. जेवण खाणं पिणं सगळं झालेलं आहे आमचं. आता लोणावळ्यामध्ये थांबू जरा वेळ. संध्याकाळी चहा पिऊ तिकडे मस्त.
आता नेकलेस पॉईंटला पोहोचले. मस्त प्रसिद्ध असा नजारा आहे, तुम्ही बघा, आवडेल तुम्हाला. तो तिकडे डॅम आहे जिथून आपण आता आलो आहे. जोरदार पाऊस चालू आहे तिकडे. आणि हा आहे नेकलेस पॉईंट. बरोबर सेंटरला उभे आहेत आम्ही. आज बरंच काही कव्हर केलं आहे आम्ही भोरमध्ये. तर आम्ही आता सरळ निघणार आहे मुंबईच्या दिशेने आणि जाता जाता मध्ये लोणावळ्यात थांबणार आहे चहा पिण्यासाठी. तर भरपूर एन्जॉय केलं आहे आम्ही. आता 2 दिवसात सुट्टी वसूल झालेली आहे. तर हा संडे खूप चांगला गेला. मी आता पोचलो आहे खंडाला घाटात आणि धुकं बघा किती आहे आणि वातावरण बघा एकदम गारेगार. आता मी मॅगी एन्जॉय करणार आहोत. खूप बरं वाटलं. ही आमची मान्सूनची सगळ्यात बेस्ट ट्रिप होती. ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे. तर भोरमधील जे काही स्पॉट्स आहेत मी एका दिवसात जेवढे होईल तेवढे स्पॉट्स मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या ट्रिपसाठी किंवा पुढच्या राईडसाठी रेडी राहा. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.